की जुलै ऑगस्ट 2018 नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. आपल्या सभागृहाला लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होतं का, वैधानिक समर्थता होती का, तर नम्रपणे उत्तर द्यावं लागेल की ते नव्हती. म्हणूनच तर 102वी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी केली. एवढंच महत्वाचं आहे की जर लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर हायकोर्टाने वैध कसं ठरवलं असतं. सर्वोच्च न्यायालयामध्येही सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलं की आम्ही 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार घेतलेले नाहीत. पण तेच सांगतो आपल्याला, आपण समजून घ्या, आपण फार हुशार आहात आणि आपल्याला ते समजलेलं आहे, पण आपल्याला थोडं राजकीय बोलायचं आहे. हे आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे, आपल्याला राजकीय बोलायचं आहे. कोर्टाने सांगितलं काय बाबा धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाहीत. जसं हिंदू धर्मामध्ये एवढं आरक्षण आहे तसे मुस्लिम जाती आहेत, तशी मुस्लिम धर्मामध्ये पण जाती आहेत. त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आरक्षण त्याच्यातला जो काही जात आहे त्यांनी मागितली पाहिजे. मग फक्त एकालाच फक्त कशाला पाहिजे काय धर्माच्या नावाने आरक्षण द्या. म्हणून अध्यक्ष महोदय ती मागणी चुकीची आहे. खरं म्हटलं त्याच्यावर चर्चाच होता कामा नये असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, शेवटचं 1 मिनिट घेत, अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना थोडं महाराष्ट्रामध्ये आजूबाजूला आपलं काय चाललं नाही खरंच लक्ष दिलं पाहिजे. जी ठाण्यामध्ये पडगा गावामध्ये जे काही कारवाई झाली अध्यक्ष महोदय, इस्लामीकरण करण्याची सुरुवात म्हणजे सिरियामध्ये जे काही चाललंय त्या पद्धतीने इस्लामीकरणाची सुरुवात ही त्या पडगा गावामध्ये सुरू झालेली. त्यांनी त्या गावाचं नाव बदलून अल शाम करून टाकलेलं. त्याच्यामध्ये जिहादी आयसिस जी अतिरेकी संघटना आहे त्या अतिरेकी संघटनाचे असंख्य सदस्य त्या गावामध्ये जमायला सुरू झालेले की बाबा आपल्याला सिरिया सारखं इथे इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल चला सुरुवात इथपासून आपण करू. तशी हालचाली त्यांची सुरुवात झालेली. आपण एका बाजूने जातीमध्ये भांडत बसतोय आणि दुसऱ्या बाजूला हे अतिरेकी असेल, जिहादी असतील, जे काय आपल्या देशामध्ये करू पाहतायत, जे काय आपल्या कायदा आणि सुव्यवस्था अशांतता पसरवायला पाहतायत, त्याच्यावर पण अध्यक्ष महोदय आपण लक्ष घातलं पाहिजे. एवढं या निमित्ताने विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य पृथ्वीराज चव्हाण. अध्यक्ष महोदय, आपण 8:15 पर्यंत हाऊस चालू ठेवणार. अध्यक्ष महोदय, आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करतोय. म्हणून आता 8 वाजले तरी सभागृहाची उपस्थिती आपण पाहिली तर संबंध राज्यामध्ये टेलिव्हिजनवर महाराष्ट्रातली जनता या चर्चेकडे लक्ष देऊन ऐकत आहे. म्हणून आज ही चर्चा या गती घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो. फार समज आणि गैरसमज पसरवले जात आहेत आणि स्वाभाविकपणे उच्च पदावर बसलेल्या माणसांनी जर काही वक्तव्य केलं तर ते गृहीत धरलं जातं आणि त्याचं विश्लेषण होत नाही, त्याची सत्यता पडताळली जात नाही. मला वाटतं या चर्चेतून आपल्या सर्वांनाच विविध समाजांना आरक्षण द्यायचे, त्यांचा आर्थिक दर्जा सुधारायचा आहे, सामाजिक दर्जा सुधारायचा आहे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. मार्ग वेगळे वेगळे असू शकतात, उपाय आपण करू शकतो, त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे, चर्चा होते. अध्यक्ष महोदय, 1902 साली पहिल्यांदा शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आरक्षणाची कल्पना देशात पहिल्यांदा आणली. दक्षिणेतल्या काही राज्यामध्ये देखील विचार चालू होता. म्हणून आज देशभरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं नाव विशेष ओबीसी समाजामध्ये घेतलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या नावाने एक जिल्हा तयार केलेला आहे. त्यावेळेला पहिल्यांदा 50% आरक्षण देण्यात आलं मागासवर्गीयांना आणि त्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश झाला. 1902 पासून कोल्हापूर संस्थांमध्ये आरक्षण मिळत गेलं. परंतु स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपण
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नेमला, काका कालेलकर आयोग नेमला. त्या आयोगाने मात्र मराठा समाजाला मागासवर्गीय दर्जा देण्याला नकार दिला. आणि त्यावेळेपासून मग मराठा समाजाला राष्ट्रीय पातळीवर मागासवर्गीयाचा दर्जा मिळाला नाही. पुढं 92-93च्या सुमारास मंडल आयोगाने त्याची पुनरावृत्ती केली, आपल्याला काढून टाकलं. आणि वेळोवेळी जेव्हा राज्यातली आर्थिक परिस्थिती बिघडते, बेरोजगारी वाढते, शेतकऱ्यावर संकट येतात, तेव्हा लोकांना दुसरा पर्याय राहत नाही. आणि मुलं, मग तरुण मुलं, सुशिक्षित बेरोजगार मुलं, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं ही या आंदोलनामध्ये भाग घेतात. आणि आज तीच परिस्थिती आपल्यासमोर आहे. प्रचंड मोठं बेरोजगारीचं वातावरण आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, कोणाला शिक्षण परवडणारं झालंय. आणि त्यात आता आपल्या शासनानं सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्याचाही काही प्रयत्न केला होता, पण तो थांबला तो. त्यामुळे नैराश्याचं वातावरण समाजापुढे आहे. त्या वातावरणामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीला 1960 पासून किती वर्ष झाली, 50 वर्षानंतर भुजबळ साहेब आपल्या आघाडी सरकारनं पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब थोरात आमचे सहकारी इथं होते. मला वाटतं राजेश भैया टोपे मंत्री म्हणत होते, आमचे भास्करराव जाधव होते, अजित पवार होते. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मार्ग काढला. सुप्रीम कोर्टानं काही 50% काही घटनेत कुठे तरतूद लिहिलेली नाही. एका खटल्यामध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की 50%च्या वर आरक्षण असू नये. आणि जर 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर विशेष मागासलेली परिस्थिती तुम्हाला दाखवावी लागेल. आणि ती दाखवण्याकरता मग राज्याच्या मागासवर्गीय आयोगाकडून संख्यात्मक माहिती, क्वांटिटेटिव्ह माहिती गोळा केली पाहिजे, हा निर्देश आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याने आम्ही निर्णय घेतला की आपल्याला ही प्रलंबित मागणी आहे ती त्यापुढे काहीतरी पुढे करावं लागेल. आम्ही प्रामाणिकपणे राज्य मागासवर्गीय आयोगाचे त्यावेळेचे अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की फक्त माहिती गोळा करा, आरक्षण द्यायचा राजकीय निर्णय कॅबिनेट घेईल, पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह डेटा गोळा करा. दुर्दैवानं त्यांचा पूर्वग्रह दूषित होता मला माहित नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठ्यांना आरक्षण द्यायची काय गरज नाही, मी काही करणार नाही. मग ते बरेच सांगितलं किती तुमचे मुख्यमंत्री आहेत आणि किती कारखान्याचे चेअरमन आहेत वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मी ते सगळं सांगत नाही. पण आमच्या समोर पर्याय नव्हता. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की क्वांटिटेटिव्ह माहिती द्या. आता त्यांनी म्हटलं की मागासवर्गीय आयोगाकडून द्या, पण मागासवर्गीय आयोग तयार नसेल तर आमच्याकडे पर्याय काय होता. अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्रिमंडळानं मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली. त्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्णजी इथं आलेले आहेत, तेही होते, भुजबळ साहेब होते. आणि त्या समितीमध्ये निलेशजी रितेशजी गेलेत का काय मला माहित नाही, पण आम्ही नारायणरावजी राणे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, माझे मुख्यमंत्री होते, त्यांना त्या समितीचं काम देण्याची विनंती केली. आपण सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घ्या. आता सरकारी अधिकाऱ्याला जर विचारलं तर तो खोटं सांगणार नाही, कारण त्याची नोकरी जाईल त्यानंतर. राणे साहेबांनी आणि त्यांच्या कमिटीने, त्यामध्ये मंत्रिमंडळाचे अनेक सहकारी त्या उपसमितीमध्ये होती, ते मंत्री गट होता, तो मंत्रिमंडळाची उपसमिती होती. त्यांनी प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये ते स्वतः गेले, माहिती गोळा केली. वर्षभर लागलं त्यांना. 2013 मध्ये आम्ही काम सुरू केलं होतं, वर्षभर काम लागलं. आणि त्यांनी एक अहवाल दिला आणि मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये काय परिस्थिती आहे, शिक्षण संस्थांमध्ये, व्हाईस चान्सलरमध्ये काय परिस्थिती, हा अहवाल दिला. मंत्रिमंडळाला तो अहवाल सादर केला. अध्यक्ष, असं कोणाचंच म्हणणं नाही की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या सक्षम नाही. आहे, बरेचसे आमचे 200-400 कुटुंब राजकारणामध्ये अग्रणी आहेत, त्यामध्ये वाव नाहीये. प्रश्न आहे सरकारी नोकऱ्यांचा, जिथं धोरणात्मक निर्णय होता, जिथं समाजाला दिशा दिली जाते, त्यामध्ये काय परिस्थिती आहे. परिस्थिती वाईट होती, बिकट होती. आणि म्हणून वेळ झाला होता, निवडणुका येणार होत्या. आम्ही जून 2014 मध्ये अध्यादेश जारी केला आणि मराठा समाजाला कमिटीने 20% आरक्षण सुचवलं, आम्ही 16% केलं. आणि 16% आरक्षण द्यायचा अध्यादेश म्हणजे कायदा केला. लोकांना अध्यादेश आणि कायद्यामधले फरक बऱ्याचशा लोकांना गलफत असते. अध्यादेश हा कायदा असतो, फक्त त्याला
6 महिन्याच्या आत विधिमंडळाकडून पारित करावं लागतं. त्या अध्यादेशानंतर जाहिराती निघायला सुरुवात झाली, ऍडमिशन मिळायला सुरुवात झाली, लोकांनी उत्साहानं अर्ज भरले, जाहिराती अजूनही आहेत. GR निघाला की मराठा समाजाचा आहे का नाही याचा जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवर ते जून 2014च्या अध्यादेशाची आजही आपण जरी सर्टिफिकेट घ्यायला गेला तर त्यामध्ये जून 2014च्या शासन आदेशाची त्यात नोंद आहे की त्या शासन आदेशानुसार हे सर्टिफिकेट दिलं जाते. अध्यक्ष महोदय, कोणतरी दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयामध्ये गेला, कोण गेला, कोणी पाठवलं, पण उच्च न्यायालयात गेला ते लढाई लढली पाहिजे. आम्हाला आमच्या महाअभिव्यक्त्याकडून योग्य सल्ला मिळाला होता. आम्हाला विश्वास होता की या जरी चॅलेंज झालं, आव्हान दिलं गेलं तरी ते आव्हान आम्ही निश्चितपणे हायकोर्टात टिकवून ठेवू. आमचे महाअभिव्यक्ते विश्वासाने सांगत होते की आपण हे टिकू शकू, आम्ही योग्य त्या प्रकारे आपण हे द्यायचा प्रयत्न केलेला. दुर्दैवानं निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये काय झालं, 2014च्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, नवीन सरकार आलं, कोर्टात केस चालू होती. माझी त्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदय इथं योगायोगानं सभागृहात आहेत, त्यांच्याकडून रास्त अपेक्षा होती की सगळं आर्ग्युमेंट झालं होतं, निकाल लागणार होता. आपण उच्च न्यायालयाला सांगितलं असतं की आमचं नवीन सरकार आलेलं आहे, आम्हाला आमची बाजू मांडून द्या, मागच्या सरकारने काय केलं आम्हाला माहित नाही, एक थोडी वेळ द्या आम्हाला, 1-2-3 महिने आणखी वाढवून द्या. तर मला वाटतं उच्च न्यायालयाने तसं स्वीकारलं असतं, कदाचित काही सांगता येत नाही. आणि मग चांगले नवीन तुमचे वकील लावून मग हे आरक्षण टिकवायचा प्रयत्न केला असता. केलं का नाही केलं? नवीन सरकार आल्याच्या 2 आठवड्याच्या आत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि अध्यादेश रद्द केला. अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला आम्ही आणखीन एक अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश होता मुस्लिम समाजाच्या मागास वर्गीयांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय. आता राणे साहेब, सन्मान्य सभासद बोलले, त्यांच्याशी मी 100% सहमत आहे. ते म्हटले की धर्मावर आधारित आरक्षण दिले नाही पाहिजे. बरोबर आहे, धर्मावर आधारित आरक्षण तुम्ही मागत नाही. जसं हिंदू समाजामध्ये आपल्याकडे एक वर्णाश्रमावर आधारित प्रथा आहे, ओबीसी वगैरे त्या प्रथेतून निर्माण झालेली आहे, तसं मुस्लिम समाजामध्ये त्याच प्रकारच्या जाती आहेत. आम्ही मुजीबुर रहमान नावाच्या एका व्यवस्थाकडून एक आयोग नेमला, मुस्लिम समाजाच्या मागासवर्गीयांची यादी काढली, त्यांनी खूप अभ्यास करून 50 मागासवर्गीयांची यादी, मागासवर्ग त्यात नमूद केले आणि त्या मागासवर्गीयांना जसं हिंदू समाजामध्ये ओबीसीना आरक्षण दिलं गेलं तसं मुस्लिम समाजाच्या मागासवर्गीय जातींना, आपण जर GR आज पाहिला तर त्या GR मध्ये 50 जातींची नोंद आहे, त्या जातींना 5% निर्णय दिला. अध्यक्ष महोदय, आता हा निर्णय राणेसाहेब मगाशी म्हटले सन्माननीय सदस्य की हायकोर्टाने तो रद्द केला. हायकोर्टाने मुस्लिम समाजाचा अध्यादेश रद्द केला नाही. त्यांनी शिक्षण नोकऱ्यांच्या बद्दल मान्य नाही केलं, पण शिक्षणाच्या बद्दल राज्य सरकारनं आमच्या कॅबिनेटचा जो निर्णय घेतला होता तो योग्य असं मान्य केलं. परंतु तो अध्यादेश होता, त्याला विधिमंडळामध्ये पारित करायची जबाबदारी नव्या सरकारची होती. पण नव्या सरकारनं भूमिका घेतली की धर्मावर आधारित आरक्षण आम्ही देणार नाही. ते धर्मावर आधारित आरक्षण नव्हतं. म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या प्रश्नावर देशातले, राज्यातले नव्हे तर देशातले मुस्लिम बांधव या आपल्या निर्णयाकडे लक्ष देऊन आहेत. गरीब हा गरीब असतो, धर्मानंतर आहे. त्या समाजाच्या मागास वर्गीय जातींना ज्याची यादी आम्ही केलेली आहे त्याबद्दल आपण काहीतरी ठराविक निर्णय घ्या. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा मराठा समाजाकडे येतो. आमचा अध्यादेश रद्द केला गेला, परंतु नवीन सरकारनं तोच अध्यादेश पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये विधिमंडळाकडे परत घ्या. तोच कॉमा फुलस्टॉप काही बदल नाही. जर आमचा अध्यादेश उच्च न्यायालयाने रद्द केला असेल तर मग कायदा केला तर रद्दच होणार. तरी पण तो आपण कायदा एकमताने मंजूर केला जानेवारी 2015 मध्ये आणि त्याला आव्हान दिलं गेलं, लगेच तो पुन्हा हायकोर्टाने फेटाळला. म्हणजे ते 14-15चा हे सगळा एपिसोड संपला. आता अध्यक्ष महोदय, आपण जरा पुढे येऊया, कारण फार गैरसमज आहे आज ज्या कायद्याबद्दल आपण बोलतोय, जो 2018 मध्ये कायदा झाला.
अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये एका राज्यानं आपल्या राज्यामधल्या काही मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये जाट आंदोलन चाललं होतं, देशामध्ये गुजर आंदोलन चाललं होतं, पाटीदार आंदोलन चाललं होतं, अनेक ठिकाणी गेलं होतं. आणि केंद्र सरकारने विचार केला की हा जर अधिकार आपण राज्यांना ठेवला तर प्रत्येक राज्य उठेल, निवडणूक आली, आपल्याकडे निवडणूक येणार होती 19 मध्ये, निवडणूक आली की मग काहीतरी निर्णय घेऊन आपला भरमसाठ आरक्षण देऊन टाकेल, आणि हे होता कामा नये. म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घटना दुरुस्ती केली. 102वी घटना दुरुस्ती संसदेने पारित केली. काय होतं त्या 102व्या घटना दुरुस्तीमध्ये? राज्यांना मागासवर्गीय, एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचा आणि त्याला विशेष आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार काढून घेतला. 102वी घटना दुरुस्ती ती झाली जुलै ऑगस्ट मध्ये. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की जुलै ऑगस्ट 2018 नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. कुठलाही अधिकार नव्हता. आता त्यात मी हायकोर्टाचं मी बोलत नाही, ती न्यायिक प्रवृत्ती आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं काय काय सांगितलं? सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा हा खटला तिकडे गेला त्यावेळेला पहिल्यांदा गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला. इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आणि 50% सीमाहून अधिक होणे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मराठा समाजाचा ईबीसी मध्ये समावेश चुकीचा म्हटलेला आहे आणि संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवली सुप्रीम कोर्टानं. आता ती जर वैध असली तर मला कोणी सांगावं, आज उपमुख्यमंत्री तर बसलेले आहेत, तत्कालीन ते मुख्यमंत्री होते, ते कायदे पंडित आहेत, आम्हाला सांगावं की त्या दिवशी जेव्हा आपण 2018चं मराठा विधेयक आणलं त्या दिवशी आपल्या सभागृहाला लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होतं का, वैधानिक समर्थता होती का? त्याचं नम्रपणे उत्तर द्यावं लागेल की ते नव्हती. कारण म्हणूनच तर 102वी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी केली. राज्यांना आपलं आरक्षण ठरवायचे अधिकार नसले पाहिजेत. उत्तर द्या ना. मी विनंती करणार आहे, मी उत्तर द्या. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण इंटरव्ह्यू करावं, प्लीज इंटरव्ह्यू करा आणि सत्यता सगळ्यांना सांगा. आपण यामध्ये हस्तक्षेप करून उद्या चला या सर्व गोष्टींच्यावर आपण आणि जर त्याचं उत्तरच दिलं नाही तर तेच रेकॉर्डवर राहतं. बरोबर बरं ऐकू दे. मुख्यमंत्री महोदय आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की जर लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर हायकोर्टाने वैध कसं ठरवलं असतं? आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही 102व्या घटना दुरुस्तीने राज्यांचे अधिकार घेतलेले नाहीत. पण त्याचं इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तसं तुम्ही एक्सप्रेस्ड म्हणायला पाहिजे होतं. त्यामुळे 100% लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता. आपल्या त्यात मतभेद आहेत आणि तीच केस आता सुप्रीम कोर्टात चाललेली आहे. सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे, आपला रिव्ह्यू पिटिशन फेल झालेला आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशनला काय होतं माहिती नाही, क्युरेटिव्ह पिटिशन काय होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. अध्यक्ष महोदय, थोड्या वेळाकरता आपण उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं मान्य करू, पण 102वी घटना दुरुस्ती झाली ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर अनेक राज्यांनी तक्रारी केल्या की आता आमचे अधिकार तुम्ही काढून घेतले. हे सगळे अधिकार राष्ट्रपतींनी मिळाले आणि त्यानंतर जे ॲजिटेशन झालं, आंदोलन झालं, त्यामुळं नरेंद्र मोदींना पुन्हा हा कायदा बदलावा लागला आणि पुन्हा 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्याला अधिकार द्यावे लागले. आज राज्याला अधिकार आहेत का? कदाचित आहेत, पण ज्या दिवशी तुम्ही कायदा पारित केला त्या दिवशी नव्हते असं माझं नम्रपणे होतं. आपण उत्तर उद्या द्या. काय होती? नाही साहेब, 102वी घटना दुरुस्ती एवढीच होती की वर्षानुवर्ष ओबीसी आयोग केंद्रात होता पण त्याला घटनात्मक दर्जा नव्हता. म्हणून ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली
आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ऍफिडेव्हिट करून आपल्या केसमध्ये सांगितलेलं आहे की राज्याचे अधिकार आम्ही काढलेले नाहीत, ते राज्याला अधिकार आहेत. 102 कारण तेच सांगतो आपल्याला. आपण समजून घ्या, आपण फार हुशार आहात आणि आपल्याला ते समजलेलं आहे, पण आपल्याला थोडं राजकीय बोलायचं आहे. हे आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे. आपल्याला राजकीय बोलायचं आहे. असं आहे की ऐका, आपण पूर्ण ते वाचा. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एम्बिग्युइटी तयार झाली आहे. एम्बिग्युइटी तयार झाली आहे. हो, पण याचा अर्थ स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स निघाला नव्हता. ती फक्त एम्बिग्युइटी क्लिअर केली. स्टेटचा लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स होता. केंद्राने ते वारंवार सांगितलं आणि ज्या दिवशी आपण कायदा पारित केला त्या दिवशी या सभागृहाला तो अधिकार होता आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने तो कायदा वैध ठरवला. तो कायदा अवैध ठरवलेला आहे आणि तो कायदा, त्यामुळे एम्बिग्युटी तयार झालेली आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा 102वा कायदा बाजूला करून 105वी घटना दुरुस्ती करून पुन्हा राज्यांना अधिकार द्यावे लागले. काय करावं लागलं? अध्यक्ष महोदय, यामध्ये माझी नम्र विनंती अशी आहे की ठीक आहे, आता आपण क्युरेटिव्ह पिटिशनचा शेवटचा पर्याय आपण स्वीकारलेला आहे, म्हणजे तो चॅप्टर संपेल. एकदा त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्यामध्ये 2018ची जी घटना आपण राज्यातला कायदा केला आणि केंद्राची घटना दुरुस्ती, तो चॅप्टर आपल्या क्युरेटिव्ह पिटिशन नंतर संपेल. माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण संपेपर्यंत वेळ वाढवावी लागेल. चला आपण बोला. अध्यक्ष महोदय, मला एवढाच मुद्दा आपण बोला की मला अध्यक्ष महोदय, मी हे बघा, आपण मगाशी वेळ जी वाढवलेली आहे ती कामकाज संपेपर्यंत वाढवलेली आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे. आपण बोला. ठीक आहे, माझं उद्या. त्यामुळे आपण प्रयत्न केला नाही असं मला म्हणायचं नाही. कदाचित आपला सल्ला योग्य असेल नसेल, आमचा चुकीचा सल्ला असेल, पण आज सुप्रीम कोर्टानं आपला कायदा अवैध ठरवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काही होणार नाही अशी माझी स्वतःची माहिती. आपण जर चांगले वकील नेमून जर कायदा निर्णय बदलला तर अभिनंदन आपलं करू आपण. पण पुढे काय समजून चालू की आपण हे होणार नाही, तर आता तुमच्याकडे अगदी अस्पष्ट रूपाने पुन्हा अधिकार आहे. आता काय एम्बिग्युटी राहिलेली नाही, कारण 105वी पुन्हा आपण करू शकतो. करणार का आपण? मुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील पुढे काय करायचं ते.